हे गाइस, वेलकम बैक टू माय चॅनल. सो आफ्टर दिवाळी भरपूर से दिवाळीमध्ये आणि काही दिवाळीच्या आधी कलेक्शन तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. नसेल बघितलं तर एकदा नक्की जाऊन बघा, कारण भरपूर समोर वेडिंग्स येत आहेत, फंक्शन्स येत आहेत. सो याच्या आधी एक मिडी ड्रेसचं तुमच्यासोबत कलेक्शन शेअर केला होता. सो आजचं जे कलेक्शन आहे ते आहे स्पेशल प्रेग्नेंट लेडीसाठी. काही असे आउटफिट आहेत जे कम्फर्टेबल असतात प्रेग्नन्सीमध्ये घालायला आणि थोडं गाऊन टाईप म्हणू शकतो आपण, फ्रॉक टाईप पण म्हणू शकतो. काही मिडी ड्रेसेस आहेत, पण सगळे फिडिंग ड्रेसेस आहेत. सो जेणेकरून होल प्रेग्नेन्सी पण आपण वेअर करू शकतो आणि आफ्टर प्रेग्नेन्सी पण सुद्धा आपण वेअर करू शकतो. सो अशा पद्धतीचे काही कलेक्शन आजच्या व्हिडिओमध्ये मी इन्क्लूड करते आहे. सगळ्यांची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळेल. त्यामधलं पहिलं कलेक्शन आहे थोडंसं ग्रीन कलरमध्ये, मेहंदी ग्रीन कलरमध्ये मला रिसीव झालेला आहे. या पद्धतीचं थोडंसं होजरी कॉटनचं कापड यामध्ये रिसीव झालं. यामध्ये मी एम साईज ऑर्डर केलेला होता. इथून पूर्ण बारीक प्रिंट दिलेली आहे आणि ओव्हरऑल ड्रेसवर या पद्धतीचं फ्लॉवर प्रिंट वगैरे दिलेलं आहे. सो जी लेंथ आहे ती थोडंसं नीच्या खालीपर्यंत येईल. सो या पद्धतीचं याची लेंथ दिलेली आहे, जेणेकरून आपण कम्फर्टेबल पण राहू शकणार, जेणेकरून घरी पण आपल्याला वेअर करता येईल आणि बाहेर सुद्धा आपल्याला घालता येईल. सो या पद्धतीचं इथे सिल्वर अशी लेस प्रोव्हाइड केलेली आहे थोडंसं हायलाईट करण्यासाठी. खूप अप टू डेट क्वालिटी नाही आहे. 9 मंथ आपण इझिली घालून त्याला थ्रो आउट करू शकतो. या पद्धतीचं कापड आहे. डेली वेअरसाठी कम्फर्टेबल आहे, कारण कॉटन मिक्स असल्यामुळे. 3/4 स्लीव्ज यामध्ये दिलेली आहे अशा पद्धतीची. आणि ज्या पद्धतीचं मिडी ड्रेसचं कलेक्शन तुमच्यासोबत शेअर केलं, एक्झॅक्ट तोच पॅटर्न आहे, फक्त यामध्ये फिडिंगसाठी झीप प्रोव्हाइड केलेली आहे. या पद्धतीचं फ्लेअर प्रोव्हाइड दिलेलं आहे, बऱ्यापैकी फ्लेअर दिलेला आहे यामध्ये. आणि आफ्टर प्रेग्नन्सी पण आपण यूज करू शकतो अशा पद्धतीचं. फ्रंट साईडनी दोन्ही बाजूला झीप प्रोव्हाइड केलेली आहे. या ठिकाणावरून बऱ्यापैकी झीपचे गॅप यामध्ये दिलेले आहे, जेणेकरून कम्फर्टेबल आपण बाळाला फीड करू शकतो. सो अशा पद्धतीची झीप दिलेली आहे दोन्ही साईडला आणि झीपची क्वालिटी पण अगदी व्यवस्थित दिलेली आहे. सो यू कॅन गो. अगदी कमी प्राईजमध्ये मला रिसीव झालेले. याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथे जाऊन एकदा नक्की चेकआउट करून बघा. आम्ही एम साईजमध्ये रिसीव केलेले. त्यानंतर सेकंड नेव्ही ब्लूमध्ये आहे. फ्रेश कलर आहे अगदी. नेव्ही ब्लू आणि स्काय ब्लू आणि व्हाईट असं कॉम्बिनेशन दिलेलं आहे. कापडची क्वालिटी एकदम व्यवस्थित रिसीव झालेली आहे. प्राईजनुसार छान कम्फर्टेबली आपण दिवसभर घालू शकतो अशा पद्धतीचं कापड आहे. 3/4 स्लीव्ज आहे. या ठिकाणी अशा पद्धतीची लेस, सिल्वर लेस प्रोव्हाइड केलेली आहे. यामध्ये टक करण्यासाठी या पद्धतीचा नॉट दिलेला आहे, जेणेकरून बॅक साईडला टक करून आपण आपल्या साईजच्या हिशोबाने याला सेट करू शकतो. थोडं ट्रान्सपरंट आहे, कॉटन असल्यामुळे छान फ्रॉकसारखं, मिडी ड्रेससारखं याचं पॅटर्न दिलेलं आहे. ओव्हरऑल तुम्ही साईडला बघू शकता, घातल्यानंतर एक्झॅक्ट कसं दिसतो आहे. आणि फिडिंग ड्रेस असल्यामुळे यामध्ये पण चेन प्रोव्हाइड केलेली आहे. सो बऱ्यापैकी गॅप दिलेली आहे, जेणेकरून इझिली कम्फर्टेबली आपण फिट करू शकतो. सो अशा पद्धतीचे भरपूर गॅप त्यांनी प्रोव्हाइड केलेले आहे आणि चेनची क्वालिटी पण अगदी व्यवस्थित आहे. यामध्ये मी 38 म्हणजे एम साईज रिशू या पद्धतीच्या साईजेस मेन्शन केलेल्या आहेत, 38, 36. सो एम साईजचं जर ऑर्डर केलं तर मोस्टली ते 38 पर्यंत येतो आहे. सो या पद्धतीचं हे ओव्हरऑल ड्रेस दिलेलं आहे. याचं पण जी लेंथ आहे ती नीच्या थोडं खाली. तर माझ्या हाईटचं जर कुणी असेल 5'2", 5'1" तर नीच्या थोडंफार खालीपर्यंत त्याची लेंथ येईल. त्यानंतर आजच्या कलेक्शनमधलं लास्ट कलेक्शन आहे. यामध्ये काही पार्सल मला रिसीव झालेले नाही आहेत, ऑर्डर कॅन्सल झालेले आहेत बिकॉज ऑफ काही थोडंसं नागपूरमध्ये ॲटमॉस्फिअर बरोबर नाही आहे. भरपूर ठिकाणी जाम लागलेला आहे, सगळीकडे आंदोलन सुरू आहे. सो या सगळ्या याच्यामुळे मे बी होऊ शकतं आणि ॲटमॉस्फिअर पण बरोबर नाही, भरपूर ठिकाणी पाऊस येऊन गेलेला आहे. सो या सगळ्या याच्यामध्ये ऑर्डर कॅन्सल झाले. सो जेवढे मला रिसीव झालेलं आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी इन्क्लूड करते आहे. बाकी सगळ्यांची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. त्यानंतर जे रिसीव झालेलं आहे व्हाईट पिंकमध्ये थोडंसं असं स्लँटिंग लाईनमध्ये यावर डिझाईन तयार केलेली आहे. याची लेंथ बऱ्यापैकी आहे, नीपासून भरपूर ऑलमोस्ट माझ्या हाईटचं जर कुणी असेल 5'1", 5'2", तर ऑलमोस्ट खालपर्यंत हे इझिली याचं जे हाईट आहे ते येऊन जाईल. या ठिकाणी थोडंसं वेगळं फ्लेअर तयार केलेलं आहे. इथे पण थोडंसं बेल पॅटर्नचं स्लीव्ज प्रोव्हाइड केलेलं आहेत आणि इथे पण थोडंसं फ्लेअर दिलेलं आहे. 2
स्टेपमध्ये फ्लेअर प्रोव्हाइड केलेले आहे आणि इथे सिंगल स्टेपमध्ये आहे. यामध्ये मी एम साईजमध्ये 38 साईज मी ऑर्डर केलेला आहे. पूर्ण ओव्हरऑल ड्रेसचं जे प्रिंट आहे सेम आहे. या साईड इथे मधात पण पार्टेशन दिलेलं आहे, फ्लेअर थोडंसं फ्लेअर देऊन पार्टेशन दिलेलं आहे. बाकी पूर्ण ओव्हरऑल ड्रेस आणि त्याचं जे फ्लेअर आहे अगदी व्यवस्थित दिलेला आहे. तर ओव्हरऑल ड्रेसला जी प्रिंट आहे ती सेम दिलेली आहे. छान आहे. कॉटन मिक्स असल्यामुळे दिवसभर घालण्यासाठी अगदी कम्फर्टेबल आहे. आपण बाहेर पण जर थोड्या वेळासाठी जायचं असेल तरी पण आपण इझिली वेअर करू शकतो. या ठिकाणी झिप त्यांनी प्रोव्हाइड केलेली आहे. सो इथपर्यंत त्यांनी झिप दिलेली आहे. सो इझिली झिपची प्रत्येक ड्रेसमधली जे झिपची क्वालिटी आहे खूप व्यवस्थित आहे. प्रेग्नेंट लेडीज वेअर करू शकतात किंवा आफ्टर डिलिव्हरी पण आपण वेअर करू शकतो. असे हे सगळे ड्रेसचे कलेक्शन आहे. काही कलेक्शन आहे ड्रेसेसचे जे मला रिसीव झालेले नाही, त्या सगळ्यांची लिंक मी यासोबतच प्रोव्हाइड करेन. तिथं जाऊन नक्की एकदा चेकआउट करून बघा. भेटू आपण असं एका नेक्स्ट हॉल व्हिडिओमध्ये. आणि छान आता वेडिंग सीझन सुरू होत आहे. ऑलमोस्ट सगळे फेस्टिवल्स कंप्लीट झालेले आहेत. जेवढे पण फेस्टिवल कलेक्शन होते सगळे तुमच्यासोबत मी शेअर केलेले आहेत. नसेल बघितलं तर एकदा नक्की जाऊन बघा. आणि आता जे कलेक्शन सुरू होणार आहे आपलं ते स्पेशल वेडिंगसाठी काही ज्वेलरी कलेक्शन राहील, काही साडीचं कलेक्शन राहील जे स्पेसिफिक वेडिंगसाठी किंवा एखाद्या फंक्शनसाठी आपण यूज करू शकतो. अशा हेवी ज्वेलरी आणि हेवी साडीमध्ये लवकरात लवकर तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब, बेल आयकॉनला क्लिक केलं नसेल तर नक्की एकदा क्लिक करा, जेणेकरून जेव्हा पण मी व्हिडिओ अपलोड करेन तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन. चला भेटू आपण असं एका नेक्स्ट हॉल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.